आपल्या आजच्या व्याख्याते वंदनीय भिक्खू धम्मबोधी हे काही अपरिहार्य कारणास्तव आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही। त्यांचे ऐवजी वंदनीय भिक्खू विनय बोधी प्रिय हे आज आपणास महामंगल सूत्र या विषयावर धम्म देशना देणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत, आपल्या सर्वांचं प्रबोधन करणार आहेत। वंदनीय भिक्खू विनय बोधी प्रिय हे काही क्षणातच आपल्यासोबत जॉईन होतील। त्याचबरोबर आदरणीय अशोक भाऊ देखील आपल्यासोबत काही क्षणातच जॉईन होतील आणि आपण लागलीच व्याख्यान सुरू करू। आपण 10 मिनिटांची आनापान साधना केलेली आहे। आता आपण काही क्षणात आजच्या व्याख्यानाला सुरुवात करणार आहोत। काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत, त्या सूचनांकडे कृपया आपण सर्वांनी लक्ष द्यावं। व्याख्यान सुरू असताना कृपया कोणीही आपला व्हिडिओ सुरू ठेवू नये, ही सूचना आपण वारंवार देत असतो। या सूचनेकडे कृपया लक्ष द्यावे। काही सदस्य जे नव्याने जॉईन होतात त्यांना ही सूचना माहीत नसते, त्यामुळे ते अनावधानाने आपला व्हिडिओ सुरू ठेवतात। म्हणून ही नम्र सूचना आहे, कृपया व्याख्यान सुरू असताना आपला व्हिडिओ बंद ठेवावा। दिनांक 13 व 14 नोव्हेंबर 2021 रोजी नाशिक येथे अखिल भारतीय बुद्ध विहारांचे प्रथम राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे। आपणा सर्वांस विनम्रतापूर्वक आवाहन करण्यात येत आहे, आपण निश्चितच या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत। साधारण 16 राज्यांमधून आपल्याकडे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत आणि अखिल भारतीय स्तरावरील बुद्ध विहारांचं हे पहिलंच अधिवेशन नाशिकमध्ये आपण बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने आयोजित करीत आहोत। आपल्या सर्वांची सन्माननीय उपस्थिती या अधिवेशनास लाभेल अशी आशा बाळगतो। या अधिवेशनासाठी आपण आपापल्या परीने यथाशक्ती यथोचित सहकार्य व योगदान करावे असे देखील आयोजक या नात्याने आपणास नम्र आवाहन। आदरणीय अशोक भाऊ यांनी यापूर्वी देखील अधिवेशनाबाबत आपणा सर्वांस अवगत केलेले आहे, तशी सूचना देखील दिलेली आहे। आपण मागील वर्षी ऑनलाईन वर्षावास हा उपक्रम सुरू केला, त्याला अतिशय भरघोस स्वरूपाचा सकारात्मक असा प्रतिसाद लाभला आणि यावर्षी देखील साधारण 130-135 ते 150 इतके उपासक उपासिका बंधू भगिनी रोज नित्यक्रमाने वेळात वेळ काढून या व्याख्यानांसाठी उपस्थित असतात। हा जो आपण देत असलेला सकारात्मक प्रतिसाद आहे, हा प्रतिसाद निश्चितच अतिशय आनंददायी तसेच या धम्म कार्यास सकारात्मक चालना देणारा असा आहे। त्याबद्दल आपणा सर्वांचे अगदी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो।
आजच्या या व्याख्यानासाठी जे जे उपासक उपासिका बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यापैकी साधारण 32 ते 35 उपासक उपासिका बंधू भगिनी व्याख्यानापूर्वीच्या 10 मिनिटांच्या आनापान साधनेसाठी उपस्थित होते। वंदनीय भिक्खू कौंडिन्य यांच्या सूचनेनुसार आपण जे आनापान घेतो हे 10 मिनिटांची आनापान साधना आपण नित्यक्रमाने घेत आहोत आणि साधारण 30 ते 35 उपासक उपासिका बंधू भगिनी अगदी नियमितपणे या व्याख्यानास आवर्जून उपस्थित असतात। आज अचानकपणे वंदनीय भिक्खू धम्मबोधी यांचे ऐवजी वंदनीय भिक्खू विनय बोधी यांना निमंत्रित करावं लागलं। त्यांनीही लगेच तयारी दाखवली आणि आज महामंगल सूक्त या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी म्हणते आपल्यासोबत काही क्षणातच उपस्थित राहणार आहेत। त्यांना आपल्या विहारात येऊन व्याख्यान सादर करण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागणार होता, परंतु आता ते जॉईन होण्यातच आहेत। आदरणीय अशोक भाऊ व्याख्यानासाठी जॉईन झाले होते, परंतु अशोक भाऊ यांच्या मोबाईल फोनला काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेली आहेत, त्यामुळे अशोक भाऊंना जॉईन होण्यास थोडासा विलंब लागत आहे। आपण कृपया सहकार्य करावे अशी आपणास नम्र विनंती करतो। जे जे उपासक उपासिका बंधू भगिनी नियमितपणे व्याख्यान अटेंड करत असतात, या व्याख्यानास जॉईन होत असतात, त्यांच्याकडून अत्यंत उपयुक्त अशा सूचना बुद्धविहार समन्वय समितीस प्राप्त होत असतात। या सर्व सूचनांचा आदर केला जातो, सन्मान केला जातो। या सूचना संबंधितांपर्यंत पोहोचविल्या जातात आणि त्या सूचनांनुसार पुढे बदल किंवा त्याप्रमाणे कार्य केले जाते। आपल्या सूचना या निश्चितच अतिशय महत्त्वपूर्ण व उपयुक्त स्वरूपाच्या आहेत, त्यामुळे समस्त उपासक उपासिका बंधू भगिनींना नम्रपणे विनंती आहे की आपण अशाच प्रकारे आपल्या सकारात्मक स्वरूपाच्या सूचना आम्हाला करत राहाव्यात, ज्यातून आपल्याला सकारात्मक स्वरूपाचे बदल घडवून आणता येतात। काही उपासक उपासिका बंधू भगिनी हे आवर्जून अगदी न चुकता आणि एकही दिवस खाडा न करता सातत्याने आपल्यासोबत इथे उपस्थित राहत आलेले आहात। आपल्यापैकी अनेक बंधू भगिनींनी आजपर्यंत आदरणीय अशोक भाऊ तसेच बुद्धविहार समन्वय समितीने केलेल्या विनंती आव्हानास मान देऊन काही उपक्रमांना आर्थिक सहकार्य करून अत्यंत सकारात्मक स्वरूपाची चालना दिलेली आहे। अशा जे डोनर आहेत अशा उपासक उपासिका बंधू भगिनींचे देखील अगदी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। आपला जास्त वेळ न घेता मी आदरणीय अशोक भाऊ तसेच वंदनीय भिक्खू विनय बोधी या दोघांशीही फोनवर संभाषण करून त्यांची जी काही तांत्रिक अडचण आहे ती सोडविण्याचा प्रयत्न करतो। कृपया आपणास होत असलेल्या इनकन्व्हिनियन्सचा
त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि हे व्याख्यान लवकरात लवकर सुरू होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो. धन्यवाद. उपासक मला वाटतं बहुतेक मुकुंद म्हणून उपासक आहेत. कृपया आपला व्हिडिओ बंद करावा, नम्र विनंती आहे. आपला व्हिडिओ कृपया बंद ठेवाल. वंदनीय भिक्खू विनय बोधी प्रिय हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपणा सर्वांच्या वतीने वंदनीय भिक्खू विनय बोधी यांचं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अशोक भाऊ यांच्या फोनला काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्यामुळे भाऊ जॉईन झालेले होते परंतु पुन्हा डिस्कनेक्ट झाले आणि आता ते जॉईन होत नाहीयेत. त्यांना जॉईन होता येत नाहीये, काहीतरी अडचण आलेली आहे. तनुजाताई, तनुजाताई तुम्हाला माझा आवाज येतो आहे? तनुजा जिल्बेताई, हॅलो हॅलो. हा, तुमचा आवाज येतो आहे? तुमचा आवाज येतो, माझा आवाज नाही येत तुम्हाला? आला 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 आला. तनुजाताई, अशोक भाऊ काही तांत्रिक अडचणीमुळे जॉईन होऊ शकत नाहीये. हो, मी म्हणते जॉईन झालेले आहेत. अच्छा. हा, वंदना घ्यायची. तुम्ही त्रिशरण पंचशील घेण्यासाठी बनतेंना याचना करा. आपण त्रिशरण पंचशील घेऊन बनते व्याख्यानाला सुरुवात करते. ओके ओके, ठीक आहे सर, ठीक आहे. ओके, धन्यवाद सर. मला आपण त्रिशरण पंचशिलेची याचना करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपले अतिशय. अशोक भाऊंच्या पूर्ण तांत्रिक अडचण आल्यामुळे तनुजाताई याचना करते आणि आपण कृपया त्रिशरण पंचशील घेऊन व्याख्यानाला सुरुवात करूया. मी समस्त उपासक
वतीने आदरणीय अजय भाऊंच्या आपणास दोन्ही या ठिकाणी व्याख्यानासाठी सन्मानपूर्वक स्वागत करू. आदरणीय तनुजाताई यांना विनंती सादर करावी. तनुजा. धन्यवाद सर. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य फुले दाम्पत्य, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, संत गाडगेबाबा, संत कबीर, सर्व महामानवांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करते. आणि आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय वंदनीय भंतेजी विनय बोधीप्रिय यांना मी पंचांग प्रणाम करते. आणि सर्वांच्या वतीने माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ असतील त्यांना मी इथे अभिनंदन करते. आणि माझ्या बरोबरीचे जे असतील त्यांना मी सहस्नेह जय भीम करते. आणि आजच्या कार्यक्रमाच्या त्रिशरण पंचशिलेची वंदनीय आदरणीय भंतेजी यांना मी अशी याचना करते की त्यांनी आम्हाला त्रिशरण पंचशील देऊन अनुग्रहित करावं. पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या सर्व लोकांच्या वतीने मी आदरणीय बुद्धपुत्र यांना मी याचना करते की आमच्याकडून जर काही चुकीभुली झाली असेल तर आम्हा सर्वांना तुम्ही माफ करावं. आणि मी सर्वांच्या वतीने आदरणीय आपल्या बुद्धविहार समन्वय समितीच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आदरणीय अशोकभाऊ सरस्वती, तसेच व्याख्यानमाल्याच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आदरणीय पाठारे सर यांना सुद्धा मी वंदन करते. आणि आदरणीय भंतेजी विनय बोधीप्रिय यांना मी अशी याचना करते की त्यांनी आम्हाला त्रिशरण पंचशील देऊन अनुग्रहित करावं. मी याचना करते. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्तामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. ओकासं भन्ते त्रिसरणेन साधिं पंचशीलं धामं यातामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकासं भन्ते त्रिसरणेन साधिं पंचशीलं धामं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. तृतीयंपि ओकासं भन्ते त्रिसरणेन साधिं पंचशीलं धामं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. यमहं वदामि आं भन्ते. तत् भगवतो सम्मा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो अरहतो सम्मा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तत् भगवतो अरहतो सम्मा
नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि आम भन्ते पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरया मज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादियामि धम्मं साधुकं अधीन शीलं आम भन्ते साधु 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 इमाय धम्मानुधम्म पटिपत्या बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्या धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्या संघं पूजेमि साधु साधु साधु। आदरणीय भंतेजी यांना मी दोन्ही हात जोडून याचना करते की त्यांच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आणि त्यांनी आम्हाला महामंगलसूत्र यावर उपदेश करून अनुग्रहित करावं। यानंतर आदरणीय पाठारे सर कार्यक्रम सांभाळतील अशी मी त्यांना विनंती करते। जय भीम सर्वांना मैत्रीपूर्ण। धन्यवाद ताई। आदरणीय अशोक या ठिकाणी जॉईन झालेले आहेत। अशोक भाऊ यांचं स्वागत करतो। अशोक भाऊ आपला माईक अनम्यूट करून आपण बोलू शकता।
हा, मुकुंदजी जी आहेत, मुकुंदजी कृपया आपला व्हिडिओ बंद ठेवा, ही नम्र विनंती आहे. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू कबीर महाराज, गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. पृथ्वीच्या पाठीवरील बुद्धाचा उपदेश करणाऱ्या आणि अरहंत पदापर्यंत पोहोचण्यासाठी श्रम करणाऱ्या सर्व भिक्खू संघाला मी क्षमा याचना करून त्यांना विनम्र अभिवादन करतो, पंचांग प्रणाम करतो. पूजनीय भंते धम्मबोधी यांच्या आरोग्याची आणि आयुष्याची मंगल कामना करून ते आज बरं नसल्यामुळे आले नाहीत, पण त्याऐवजी त्यांचे गुरु वंदनीय भदंत विनयभोजी प्रिय उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण महामंगल सूत्राच्या प्रवचनाला सुरुवात करून आम्हाला बोधामृत पाजावं अशी मी दोन्ही हात जोडून त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं याचना करतो. वंदनीय भिक्खू विनयभोजी प्रिय. हा, म्हणते माईक आशाताईंचा आणि एक मिनिट भाऊ, एक मिनिट सर, एक मिनिट. आशाताईंचा आणि तनुजाताईंचा व्हिडिओ त्यांनी कृपा करून बंद करावा. सर, एक मिनिट, तुमचा नंबर सांगा मला पठारे सर. 879 879 30 30 तुमचा नाही 70 70 819. ज्या ज्या सदस्यांचे व्हिडिओ सुरू आहेत त्यांनी कृपया जाणीवपूर्वक चेक करावे व आपला व्हिडिओ बंद आहे याची खात्री करून घ्यावी. धन्यवाद. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. पण आता तुमचा कॉल आला होता का अननोन एका दुसऱ्या नंबरवर? हा सर, जर काही अडथळा आला तर मला या नंबरवर कॉल करून सांगा. सर, काही अडथळा आला तर मला या नंबरवर कॉल करून सांगा. बुद्ध धम्म आणि संघाला श्रद्धापूर्वक विनम्र अभिवादन करून बोधिसत्व गुणोपेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जीवितपर्यंत समर्पित राहून आपण सर्व उपस्थित जणांच्या प्रती, विश्वातील तमाम मानव मात्रांच्या प्रती, सर्व प्रकारच्या सत्वरूपांच्या प्रती अनंत अपार मंगल मैत्रीसह असंख्य असंख्य मंगल कामना. आपणाला तशी सूचना देण्यात आलेली आहे. आयुष्यमान भिक्खू धम्मबोधी यांना काही अडचण आल्यामुळे त्यांचा विषय हा मी सांगावा अशा प्रकारे विनंती पठारे सरांनी केली.
आयुष्मान धम्मबोधी म्हणते आपणाला महामंगल सूत्राबद्दल सांगत आहेत. महामंगलातील पहिल्या 2 गाथा त्यांनी वर्णन करून विश्लेषण करून आपल्याला सांगितल्या आहे. महामंगलाच्या मार्गाला त्यापुढे मी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतो. महामंगलातील जे 3रे वचन आहे ते आहे बाहु सत्संच सिंपंच विनयोत सुशिक्षितो सुभाषितास या वाचा एतं मंगलमुत्तम. भगवान महामंगलाचा मार्ग सांगताना पुढे म्हणतात, मनुष्य मात्रांनो, तुम्ही बहुश्रुत बनले पाहिजे. तुम्ही शिल्पकार बनले पाहिजे. तुम्ही विनयाने शिष्टाचाराने सुशिक्षित असले पाहिजे. तुमचे वचन हे सुभाषित असले पाहिजे. महामंगल सुत्त हे विश्वातल्या तमाम मानवमात्रांच्या करिता संस्कार ठरलेला आहे. मनुष्याच्या उत्तम मंगलाचे जे 38 मार्ग भगवंतांनी वर्णन केले, विश्वातला कोणीही माणूस असो, तो स्वतःला कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, संप्रदायाचा, विचारधारेचा मानणारा असो, विश्वातल्या प्रत्येक मानवमात्रांच्या करिता हे जे महामंगलाचे संस्कार आहेत हे अनिवार्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महामंगल सूत्राच्या बाबतीमध्ये मंगल परिणयासंबंधी, विवाहासंबंधी तसा निर्देश केला आहे की त्या नवऱ्या मुलाला आणि नवरी मुलीला महामंगलाचे संस्कार प्रदान केले पाहिजे. महामंगल सूत्रामध्ये एकूण एक संस्कार हा मनुष्याच्या सुखाचे कारण ठरलेला आहे. इथे भगवंतांनी म्हटलेलं आहे की मानव मात्रांनो, मनुष्यानो, तुम्ही बहुश्रुत बना. बहु म्हणजे अनेक आणि श्रुत म्हणजे ऐकणारे, ऐकणे. अनेक अर्थपूर्ण गुणसंपन्न असलेले जे विचार असतील, जे मार्ग असतील, जे संस्कार असतील, ते तुम्ही सदैव श्रवण करा, सदैव तुम्ही ऐका. वेळोवेळी तुम्ही ते ऐका. केवळ ऐकल्याने उत्तम मंगल होणार नाही, हे मात्र इथे महत्वपूर्ण आहे. बहुश्रुतपणा हा बुद्धत्वाचा एक गुण आहे. बुद्धत्वाचे जे गुण आहेत, ज्यामध्ये विद्याचरण संपन्नो असा एक गुण आपण उद्घोषित करतो. विद्याचरण, विद्या आणि आचरणांनी संपन्न आहे, ज्यामध्ये 8 प्रकारच्या विद्या, विद्या अर्थात ज्ञान, जे श्रेष्ठ असणारे 8 प्रकारचे ज्ञान सम्यक संबुद्धांच्या अतिरिक्त कुणालाही साध्य झाले नाही. विद्याचरण
विद्या म्हणजे ज्ञान आणि आचरण. हे आचरण 15 प्रकारचं आहे. या 15 प्रकारच्या आचरणामध्ये एक आचरण आहे आणि ते म्हणजे बहुश्रुतपणा. अर्थात बहुश्रुतपणा एक आचरण आहे आणि ते बुद्धत्वाचे आचरण आहे. बहुश्रुतपणा हे बुद्धत्वाचे एक आचरण आहे. या 15 श्रेष्ठ आचरणांच्या मध्ये हे भगवान सम्यक संबुद्ध संपन्न आहेत. भगवान सम्यक संबुद्धांच्या खेरीज अन्य कुणालाही हे श्रेष्ठ आचरणिक धर्म अनुसरता आले नाही किंवा कुणीही ते धारण करू शकले नाही. बहुश्रुतपणाने अर्थात संधी शोधून वेळोवेळी जे अर्थपूर्ण वचन आहेत, जे सत्य वचन आहेत, ते श्रवण करणे, ऐकणे. या ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या बाबतीत एके ठिकाणी भगवान असं म्हणतात की हा ऐकणारा कसा असावा. धम्मसभेमध्ये जे उपस्थित असणारे श्रोते असतात त्यांच्याबद्दल भगवान म्हणत या उपस्थित असणाऱ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या मध्ये 3 प्रकारचे लोक मला दिसतात. ऐकणारे सर्वच आहेत, परंतु त्यांच्यामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. भगवंतांनी वर्णन केले की जे पहिले असतात, पहिल्या प्रकारचे असणारे लोक हे दोन्ही दृष्टीने अंध असतात. दोन्ही दृष्टीने अंध असून ते उलट्या डोक्याचे असतात. पृथकजनांनी त्यांना, सुज्ञजनांनी त्यांना हीन मानलेला आहे आणि ते सदैव दुःखी असतात. दुसऱ्या प्रकारात असणारे श्रोते भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. अर्धबुद्धीचे असतात, हाफमॅड आपण त्याला म्हणतो. हे अर्धबुद्धीचे असून एका दृष्टीने दृष्टिबान असतात, एका दृष्टीने दृष्टीहीन असतात आणि ते उलट्या डोक्याचे असतात. पृथकजनांनी, शुद्धजनांनी त्यांना सुद्धा हीन मानले. ते सदैव दारिद्र्यात असतात आणि सदैव ते दुःखी असतात. तिसऱ्या प्रकारच्या श्रोत्यांबद्दल भगवंतांनी म्हटले हे तिसऱ्या प्रकारात असणारे श्रोते दोन्ही दृष्टींनी दृष्टिबान असतात, प्रज्ञाचक्षुला प्राप्त झालेले असतात, बुद्धिमान असतात. सुज्ञजनांनी, पंडितांनी त्यांची प्रशंसा केलेली आहे. ते सदैव संपन्न असतात आणि सुखाच्या मार्गाने सुखकारकरित्या आपले जीवन जगत असतात. बहुश्रुतपणा कसा असावा, हे जे पहिल्या प्रकारचे श्रोते आहेत, धर्मसभेमध्ये उपस्थित होतात, आसनस्थ होतात, समोर स्वयं भगवान उपदेश करत असताना ते एकाग्रतेने ऐकत असतात. ऐकत असताना त्यांच्या मनात उत्पन्न होते की अरे, हा मार्ग आरंभिक, मध्य आणि अंतिम अवस्थेत सुद्धा कल्याणकारक आहे. हा विशुद्धीचा प्रकाश दाखविणारा मार्ग आहे. हा ज्ञान देणारा मार्ग आहे. आसनावर बसले असताना, उपदेश ऐकत असताना, श्रवण करत असताना त्यांच्या मनात असे उत्पन्न होते. परंतु धम्मसभा संपल्यानंतर ते आसनावर उठून जातात आणि जे काही श्रवण केले त्याला ते विसरून जातात. मनामध्ये ते धारण करीत नाही. उठून गेल्यानंतर त्यांच्या जीवन मार्गात जर काही पेच प्रसंग उत्पन्न झाला, काही प्रश्न निर्माण झाला, काही आपत्ती आली,
काही संकटे आली, त्याचे निराकरण त्यांना करता येत नाही. त्यांना निराकरण का करता येऊ नये? त्याचे कारण चांगले वाईट, योग्य अयोग्य, सुवर्ण दुवर्ण, कुशल अकुशल, पाप पुण्य हे त्यांना कळत नाही. हे त्यांना का कळत नसावे? तर त्यांनी सन्मार्ग दर्शविणारा धम्म आपल्या चित्तामध्ये स्थापित केला नाही. या अर्थाने धम्म श्रवण करत असताना त्यांनी तो मनामध्ये स्थापित केला नाही, अर्थात ते दृष्टीहीन आहे. दृष्टी म्हणजे हाडामाळा असताच्या डोळ्याची दृष्टी नव्हे. धम्म श्रवण केल्यानंतर त्यांनी तो आपल्या चित्तामध्ये स्थापित केला नाही. एका दृष्टीने ते दृष्टीहीन झाले आणि जीवितार्थामध्ये योग्य, कुशल, सुवर्ण, चांगले, अर्थपूर्ण असे त्यांना जाणता आले नाही आणि त्यामुळे सुद्धा ते दुसऱ्या दृष्टीने दृष्टीहीन ठरले. ते सदैव दारिद्र्यात असतात. दारिद्र्य म्हणजे हे भौतिक संपन्नतेचं नव्हे, भौतिक स्वरूपातील नव्हे, ते संस्काराच्या रूपामध्ये, संस्काराच्या संपन्नतेमध्ये ते हीन असतात, ते दरिद्र असतात. संस्कार एक संपत्ती आहे आणि संस्काररूपी संपत्तीच्या बाबतीत ते हीन मानले जातात, कारण ते संस्कारित नसतात, सुसंस्कृत नसतात, कारण त्यांनी जे श्रवण केले ते धारण केलेच नाही. अशा एखाद्या मनुष्याजवळ तो उलट्या डोक्याचा, बुद्धिहीन अशा एखादा मनुष्य, त्याच्याजवळ एखाद्या महानुभावाने पाण्याचे एखादे रिकामे भांडे दिले आणि त्याला म्हटले की बाबा हे भांडे घे आणि ह्यामध्ये पाणी भरून ठेव, जेव्हा केव्हा तुला तहान लागेल तेव्हा तुला ते पाणी पिता येईल, तहान भागवता येईल. या बुद्धिहीन माणसाने ते भांडे घेतले, ते एका जाग्यावर ठेवून त्याने त्या भांड्यात पाणी ओतले. काही वेळानंतर, काही तासानंतर कदाचित त्याला तहान लागली. तहानेनं तो अतिशय व्याकुळ झाला, पण त्याला ह्याचे भान नाही की आपण अमुक अमुक ठिकाणी भांड्यात पाणी भरून ठेवलेले आहे, ते घ्यावे आणि आपली तहान भागवावी. त्याला याचे भान नाही आणि म्हणून तो बुद्धिहीन मानला जातो. तो दुःखातच राहतो आणि दुःखातच त्याचा मृत्यू होतो. कशामुळे? तो बहुश्रुत नव्हता. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य देखील आपल्या आसनावर बसलेला असताना धर्मसभेमध्ये उपस्थित राहतो, तो उपदेश ऐकतो, परंतु तो उपदेश ऐकत असताना आपल्या आसनावर आसनस्थ असताना चिंतन म्हणून करतो, विचार करतो, मानतो की भगवंतांनी उपदेशित केलेला हा मार्ग भगवान उपदेश करीत आहेत, हाच एकमेव विशुद्धी दाखविणारा, विशुद्धी दर्शविणारा प्रकाश मार्ग आहे, विशुद्धीचे ज्ञान दर्शविणारा मार्ग आहे. आरंभिक, मध्य आणि अंतिम अवस्थेत सुद्धा हाच मार्ग कल्याणकारक आहे. तो असे मानतो. श्रवण करत असताना, ऐकत असताना मनामध्ये तो स्थापितही करतो. आसनावरून उठून जातो त्यावेळेला कधीतरी भविष्यात त्याच्या समोर एखादे संकट आले, एखादी आपत्ती आली, एखादा प्रश्न निर्माण झाला, एखादा अडथळा आला, अडचण आली, तर त्याचे निराकरण तो करू शकत नाही. कुणाला वाटेल त्याने तो मनामध्ये स्थापित केला धर्म, परंतु मनामध्ये त्याने उपदेश स्थापित जरी केला तरी त्याने कधीही त्याचे चिंतन मनन केले नाही, कधीच चिंतन मनन केले नाही. आणि त्यामुळे अतिप्रसंग आला, आपत्ती विपत्ती आली, संकट आले, प्रश्न निर्माण झाला, एखादा अडथळा आला, तर त्याला सुद्धा त्यामध्ये जाणता येत नाही की यात चांगले काय, वाईट काय, सुवर्ण काय, दुवर्ण काय, योग्य काय, अयोग्य काय, पाप काय, पुण्य काय, कुशल काय, अकुशल काय, हा सुद्धा जाणू शकत नाही, कारण त्याने त्याचे चिंतन मननच केले नाही. जसे एखाद्या मनुष्याने भौतिक धन गोळा करावे,
तिजोरीमध्ये ते त्याने बंद करून ठेवावे. उपासमारी आली तरी सुद्धा त्या भौतिक धनाचा त्याने वापर करू नये आणि उपासमारीतच त्याचा मृत्यू व्हावा. त्याप्रमाणे मनामध्ये तर त्याने स्थापित केले, तथागतांचा उपदेश त्याने श्रवण केला, मनामध्ये धारण केला, पण कधीच त्याचे चिंतन मनन केले नाही आणि त्यामुळे त्याला चांगले, योग्य, कुशल, पुण्य, सुवर्ण, अर्थपूर्ण असे कळले नाही. त्यामुळे त्याला त्याचे निराकरण करता आले नाही. सुज्ञजनांनी अशाही मनुष्याच्या जगण्याला हीन असे म्हटले आहे आणि तो सुद्धा सदैव दारिद्र्यात असतो. जर याला त्याने तथागतांचा उपदेश श्रवण केला, विशुद्धीचा मार्ग त्याने धारण केला, त्याने आत्मसात केला, परंतु त्याने चिंतन मनन केले नाही. त्याने जाणले की हाच विशुद्धीचा प्रकाश देणारा मार्ग आहे, आरंभिक, मध्य आणि अंतिम अवस्थेत कल्याणकारक आहे, परंतु त्याने त्या मार्गाचे कधी चिंतन मनन केले नाही. अतिप्रसंगाच्या वेळी त्याला त्याचे स्मरण होत नाही. तो अर्धबुद्धीचा हापनाडा. पूर्वीच्या श्रोत्याप्रमाणे ह्याला जर कोणी एखादे रिकामे भांडे दिले आणि त्याला म्हटले की बाबा हे भांडे तू पाण्याने भरून ठेव, तुला तहान लागेल त्यावेळेला तुझी तहान भागवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्या दुसऱ्या प्रकारच्या श्रोत्याने ते भांडे घेतले, ते भांडे जमिनीवर ठेवताना त्याने ते उलटे ठेवले. त्याला भान नाही की भांडे आपण सरळ ठेवतोय की उलटे ठेवतोय. त्याने पाणी इकडून तिकडून आणले आणि त्या उलट्या भांड्यावर पाणी ओतले. काही तासानंतर त्याला तहान लागली. तहानेनं तो अतिशय व्याकुळ झाला. त्याला स्मरण झालं की चला आपण इथे भांडे ठेवले, जाऊन पाणी पिऊ. भांड्याजवळ जातो आणि पाहतो तर ते भांडे उलटे आहे आणि त्यावर त्याने ओतलेले पाणी आजूबाजूला मातीत मिसळलेले आहे. व्याकुळलेल्या अवस्थेत त्याचाही अंत होतो. तो एका दृष्टीने दृष्टिबान ठरला, कारण त्याने उपदेश ऐकला, परंतु उपदेश ऐकला, मनामध्ये स्थापित केला. तो या दृष्टीने दृष्टिबान ठरला, परंतु दुसऱ्या दृष्टीने तो दृष्टिहीन ठरला. तो कसा? तर त्याने कधी त्या श्रवण केलेल्या उपदेशाचे चिंतन मनन केले नाही. अशा प्रकारच्या मनुष्यांना जर त्यांच्या मातापित्यांनी काही भौतिक धन त्यांच्यासाठी संपादित करून ठेवले असेल तर त्या भौतिक धनाचा योग्य प्रकारे अवलंब करणे हे त्यांना सुचत नाही. कारण त्यांना ठाऊक नाही चांगले म्हणजे काय, योग्य म्हणजे काय, अर्थपूर्ण म्हणजे काय, ते कुशल आहे ते कुशल म्हणजे काय, सुवर्ण काय आहे, जे पुण्य आहे ते काय आहे, हे त्यांना कळत नाही. त्यामुळे मातापित्यांनी, वाडवडिलांनी वारस म्हणून जी संपत्ती, भौतिक साधने त्यांना दिलेली असतील त्याला ते वाम मार्गाने खर्ची करतात आणि ते दारिद्र्यामध्ये जीवन जगतात. सदैव ते दुःखी असतात. तिसऱ्या प्रकारच्या श्रोत्यांच्या बाबतीमध्ये बहुश्रुतपणा हा गुण कसा? तिसऱ्या प्रकारचे श्रोते हे प्रज्ञाचक्षुला प्राप्त असतात. उपदेश ऐकण्यासाठी धम्मसभेमध्ये ते उपस्थित होतात. आसनस्थ असताना भगवंतांच्या द्वारे दिला गेलेला उपदेश ते कान देऊन ऐकतात, श्रद्धापूर्वक ते ऐकतात. ऐकत असताना ते सुद्धा जाणतात की हाच एकमेव विशुद्धीचे ज्ञान दर्शन देणारा मार्ग आहे. आरंभिक, मध्य आणि अंतिम अवस्थेत सुद्धा हाच एक मार्ग कल्याणकारक ठरणारा आहे. ते असे मानतात आणि चित्तामध्ये त्या विशुद्धीच्या प्रकाश मार्गाला स्थापित करतात. तथागतांच्या उपदेशाला ते धारण करतात. आसनावरून उठल्यानंतर, धम्मसभेतून बाहेर गेल्यानंतर, बाहेर पडल्यानंतर ते सदैव त्या मार्गाचे चिंतन मनन करीत असतात. केवळ चिंतन मनन करण्याने सुद्धा त्यांना प्रज्ञाचक्षु प्राप्त होणार नाही किंवा ते बहुश्रुत ठरणार नाही. चिंतन मनन तर ते सदैव आणि सदैव करीतच असतात. चिंतन मनन केल्यानुसार ते आचरण, विचार आणि व्यवहार करीत असतात. भगवंतांच्या उपदेशात जे त्यांनी श्रवण केले ते मनात त्यांनी स्थापन केले. मार्ग म्हणून त्या मार्गाचे चिंतन मनन करतात, सदैव स्मरण करतात आणि सदैव त्या
तथागतांच्या उपदेशाला, तथागतांनी उद्घोषित केलेल्या मार्गाला आचरणात अवलंब करतात, विचारानुसार ते धारण करतात आणि व्यवहारात सुद्धा त्याचा अवलंब करतात. या अर्थाने ते दोन्ही चक्षुंनी चक्षुमान असतात आणि तेही साधारण नसून प्रज्ञा चक्षुला म्हणजे ज्ञान चक्षुला ते प्राप्त झालेले असतात. त्यामुळे कोणताही अतिप्रसंग आला, कितीही कठीण प्रसंग आला, कोणताही प्रचंड असा प्रश्न निर्माण झाला, संकट आले, आपत्ती विपत्ती आली, तर त्यावर ते चिंतन मनन करून सहजपणे मार्ग शोधतात, त्याचे निवारण करतात. कारण तथागतांचा उपदेश त्यांच्या चित्तामध्ये आहे आणि सदैव चिंतन मनन करत असल्यामुळे क्षणातच त्यांना योग्य म्हणजे काय, त्या अतिप्रसंगामध्ये, त्या आपत्तीमध्ये, त्या प्रश्नामध्ये, त्या समस्येमध्ये किंवा संकटामध्ये काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय कुशल आहे, काय अकुशल आहे, काय सुवर्ण आहे, काय दुवर्ण आहे, काय पुण्य आहे, काय पाप आहे, काय चांगले आहे, काय वाईट आहे, याचा अर्थ त्यांना क्षणातच कळतो. आणि जे वाईट आहे, जे अयोग्य आहे, जे दुवर्ण आहे, जे पाप कर्म आहेत किंवा जे अकुशल आहेत, त्यांना ते झिडकारतात. आणि जे कुशल आहे, जे योग्य आहे, जे सुवर्ण आहे, जे अर्थपूर्ण आहे, जे चांगले आहे, त्याला ते धारण करतात आणि त्या समस्येवर निराकरण शोधत असतात. हे तिसऱ्या प्रकारचे श्रोते हे बहुश्रुत असतात. बुद्धांनी म्हटले, माणसांनो, तुम्ही बहुश्रुत बना. अर्थात जे श्रवण केले, ते ऐकले, ते मनामध्ये स्थापित करून सदैव आणि सदैव त्याचे चिंतन मनन करून, चिंतन मनन केल्यानुसार त्याद्वारे आचरण, विचार आणि व्यवहार धारण करण्यासाठी त्यामध्ये असलेला योग्य मार्ग स्वीकारणे म्हणजे बहुश्रुतपणा. भगवंतांनी म्हटले, बाहु सच्चंच शिल्पंच. आणि मग जो बहुश्रुत असेल तो शिल्पकार बनू शकतो. प्रत्येक माणसाने शिल्पकार बनले पाहिजे. शिल्पकार, भगवंतांनी ही जी उपमा दिली फार मोठ्या अर्थाने. मूर्ती घडविणारा, शिल्प घडविणारा शिल्पकार या अर्थाने नव्हे. जसे शिल्पकार कुणाला म्हणावे? ज्याच्या हातात कलागुण असतील, ज्याच्या अंगी कलागुण असतील, अशा मनुष्याला एखादा दगड दिला, एखादा धातूचा तुकडा दिला, लाकूड दिले आणि त्याला जर म्हटले की बाबा यापासून एक सुंदरसे शिल्प घडव, छन्नी, हातोडी सारख्या इतर साहित्याचा अवलंब करून, वेगवेगळ्या साहित्याचा अवलंब करून, तो मनुष्य ज्याच्या अंगी कलागुण असतील तो मनुष्य त्या लाकडापासून, दगडापासून किंवा त्या धातूपासून तो सुंदरसे शिल्प घडवतो. आणि त्या शिल्पाला जर बाजारात आणले तर त्याचे मूल्य ठरत असते, प्रचंड मूल्य त्याला प्राप्त होत असते. शिल्पाचे सौंदर्य पहा. अशा मनुष्याला शिल्पकार म्हणतात. परंतु समजा एखाद्या माणसाच्या अंगी शिल्पगुण आहे आणि अशा मनुष्याच्या समोर आपण एखादा दगड ठेवला आणि त्याला जर म्हटले की बाबा तू जगप्रसिद्ध आहे, तुझ्या अंगी शिल्पगुण आहे, जगप्रसिद्ध असून शिल्पगुण असणारा तू शिल्पकार आहे, हा दगड आणि तुझ्या हाताची बोटे, बस या दगडापासून ते शिल्प घडून दाखव. छन्नी, हातोडी किंवा तत्सम अशा कोणत्याही अवजाराचा, साहित्याचा वापर तुला करता येणार नाही. शिल्प घडून दाखव या दगडापासून. जगप्रसिद्ध आहेत ना. त्याच्या अंगी कलागुण असून सुद्धा तो मनुष्य त्या दगडापासून शिल्प घडू शकणार नाही. या अर्थाला जर आपण पाहिले तर मनुष्य हा कितीही सौंदर्यवान असो, कितीही उच्च शिक्षित असो, कितीही उच्च पदस्थ असो, कितीही संपत्तीवान असो, कितीही उच्च कुळात जन्माला आलेला, जर त्याच्याकडे चारित्र्य नसेल तर मात्र तो दुश्चरित ठरतो. चारित्र्यवान नसेल तर तो तिरस्करणीय ठरतो, तो अकुशल कर्मे करणारा ठरतो. ज्याप्रमाणे कलागुण अंगी असलेला व्यक्ती अनेक साहित्यांचा वापर करून शिल्प घडवितो, त्याप्रमाणे सौंदर्यवान असो की नसो, उच्च शिक्षित असो की नसो,
संपत्तीवान असो की नसो, उच्च पदावर असो की नसो, कोणीही व्यक्ती, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, हे जे गुण आहेत, जे संस्कार आहेत, ते अनेक प्रकारचे संस्कार ग्रहण करतो. अर्थात ज्याच्या अंगी बहुश्रुतपणा असेल असा मनुष्य आपल्या चारित्र्याला सुंदर आणि सुबक घडवू शकतो. या अर्थाने भगवंतांनी म्हटले की मनुष्य मात्रांनो, तुम्ही शिल्पकार बना आपल्या चारित्र्याला सुबक आणि सुंदर घडविण्याकरिता. हे चारित्र्य सुबक आणि सुंदर कसे घडेल? ज्याप्रमाणे अंगी कलागुण असलेला व्यक्ती वेगवेगळ्या साहित्याचा अवलंब करून शिल्प घडवितो, त्याप्रमाणे कोणीही व्यक्ती, गुणसंपन्न असलेला व्यक्ती, सुसंस्कृत असलेला, संस्कारशील असलेला व्यक्ती हा संस्काराच्या आधारे आपले चारित्र्य सुबक आणि सुंदर घडवू शकतो. या अर्थाने भगवान म्हणाले, बाहू सत्यंच टिंपंच, तुम्ही बहुश्रुत बना आणि शिल्पकार बना. विनयोत सुशिक्षितो, शिष्टाचाराने तुम्ही सुशिक्षित बना. विनय म्हणजे शिष्टाचार, शिष्टाचाराने सुशिक्षित बना. तर शिष्टाचाराचे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, ज्यामध्ये औपचारिकता नाही, अगदी हृदयातून तो शिष्टाचार बुद्धत्वामध्ये आपल्याला दिसून येतो. भगवान एकदा श्रावस्तीमध्ये विचरण करत असताना त्यावेळेला सारिपुत्त भिक्खू परिनिर्वाणास जाण्याकरिता भगवंतांची अनुमती घेण्याकरिता आले. भगवान गंधकुटीत असताना सारिपुत्त भिक्खू आले. जन्माच्या वयाने सारिपुत्त भिक्खूंचे वय तथागतांच्या पेक्षा अधिक होते. अभिवादन केले आणि एका बाजूला बसले. एका बाजूला बसलेल्या सारिपुत्त भिक्खूंनी भगवंतांचे कुशलक्षेम विचारले आणि भगवंतांना पुनश्च अभिवादन करून अनुमती मागितले की भगवान, अनुमती द्यावी मला माझ्या जन्मस्थळी परिनिर्वाणास जाण्याची. भगवंतांनी सारिपुत्तांना अनुमती दिली, सहजपणे अनुमती दिली. फक्त अनुमतीच दिली नाही, तर आपल्या गंधकुटीच्या बाहेर पर्यंत येऊन भगवंतांनी सारिपुत्तांना आपल्या जवळ केले आणि जेतवनात असलेल्या तमाम भिक्खूंना आवाहन केले, भिक्खूंनो, भिक्खूंनो या, इकडे या, भिक्खूंनो, भिक्खूंनो या, या आर्य श्रावकाचे अंतिम दर्शन करा, तुम्हाला पुण्य लाभ होईल. भगवान वास्तविक पाहता सारिपुत्तांचे गुरु होते. सारिपुत्तांचेच नव्हे तर जगद्गुरु होते, सर्वज्ञ होते, देव आणि मनुष्यांचे शास्ता होते. सारिपुत्त भिक्खूंच्या करिता ते शासक होते. ज्या धम्म अनुशासनामध्ये सारिपुत्त भिक्खू परिपक्व होते, त्या धम्म अनुशासनाचे भगवान सम्यक संबुद्ध हे शासक होते. एवढ्या उच्च पदाला असलेले हे भगवान, हे महामानव सारिपुत्तांना सन्मानपूर्वक निरोप देतात निर्वाणास जात असताना. हा शिष्टाचार आहे, ही शिस्त आहे. शिष्टाचाराच्या बाबतीत व्यावहारिकतेमध्ये आपण परिचित असो की अपरिचित असो, ज्यांच्यामध्ये नम्रता असते तेच शिस्तीने आणि शिष्टाचाराने वागू शकतात, जगू शकतात, व्यवहार करू शकतात. श्रीलंकेतील एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. अगदी 5व्या-6व्या वर्षाच्या वयापासून लेकरांना धम्मपदाची एक गाथा शिकविली जाते. त्या गाथेचा आपल्या भाषेत अर्थ असा आहे की मायबाप हो, 10 महिने पोटात ठेवून मोठ्या कष्टाने जीव जोखमीत घालून मला मनुष्य म्हणून तुम्ही या ठिकाणी जन्म घातला. तुमच्या उपकारांची परतफेड तर करू शकत नाही, परंतु तुमची धारण केलेली तुमच्या प्रती असणारी कृतज्ञता मी जीवितपर्यंत सांभाळेल आणि मी सन्मार्गाने आपले जीवन जगेल. अगदी 6-7 वर्षाच्या वयात असलेली लेकरं, मुलं आणि मुली दररोज शाळेत जात असताना, घराच्या बाहेर पडत असताना, घरी आई असेल तर आईच्या, वडील असतील तर वडिलांच्या, दोघेही असतील तर दोघांच्याही डोक्यावर, पायावर डोके ठेवून ही 2 ओळीची गाथा म्हणतात आणि मग त्यांना गोड अशी स्माईल देऊन ते बाहेर जातात, शाळेत जातात. ते प्रसन्न असतात.
तुमच्या माझ्यासारखा कोणीही एखादा अनोळखी माणूस जर त्यांना रस्त्यात दिसला तर ते आपल्याकडे पाहून भिवून पळून जात नाही, किंवा ते तोंड वाकडे करत नाही, किंवा खाली मान घालत नाहीत. जर सहजपणे नजरानजर झाली तर अत्यंत गोड अशी स्माईल ते देतात आणि मोठ्या सन्मानाने ते खाली मान करतात. असं वाटतंय की ही लेकरं आपल्या फार पूर्वीपासून परिचित आहात. हा शिष्टाचार. शिष्टाचार नम्रतेमध्ये आहे. नम्रतेमुळे मनुष्य हा शिष्टाचाराने, विनयाने जगू शकतो. विनय म्हणजे नम्रता, विनय म्हणजे शिष्टाचार. बुद्धत्वामध्ये हा गुण आहे. व्यावहारिकतेमध्ये आपणाला लहानांच्या समवेत व्यवहार करत असताना मैत्रीने आणि प्रेमाने वागले पाहिजे. मोठ्यांच्या सोबत व्यवहार करत असताना आपणाला सन्मानाने आणि आदराने वागले पाहिजे. तर एखादा मनुष्य शिष्टाचाराने सुशिक्षित बनतो. नम्रता हा शिष्टाचाराचा आधार आहे. अन्यथा उद्धट असणारी लोक सुद्धा कधी कधी लहानांच्या सोबत मैत्रीने आणि प्रेमाने व्यवहार करतात. उद्धट असणारे लोक सुद्धा कधी कधी मोठ्यांच्या सोबत सन्मानाने वागतात, परंतु बाजूला गेले की त्यांचा उद्धटपणा ते दाखवितात, किंवा उद्धटपणा हा त्यांच्यामध्ये असलेला कुसंस्कार असतो. ते केवळ देखावा म्हणून लहानांच्या सोबत मैत्रीने प्रेमाने वागण्याचे दाखवतात, किंवा मोठ्यांच्या सोबत देखावा म्हणून सन्मानाने वागल्याचे ते दाखवतात. जर नम्रता नसेल तर कोणीही मनुष्य हा शिस्तीने, शिष्टाचाराने जीवन जगू शकत नाही. विनयोत सुशिक्षितो सुभाषितात या वाचा एतं मंगलम उत्तम. प्रत्येक मनुष्याने आपल्या वचनात सुभाषित वचनाचा अवलंब करावा. सु म्हणजे चांगले आणि भाषा, चांगली भाषा. चांगली भाषा याचा अर्थ केवळ चांगल्या शब्दात बोलण्याने मनुष्य हा उत्तम मंगलाच्या मार्गाने जाऊ शकत नाही. सुभाषित वचन याचा अर्थ अर्थपूर्ण असलेले वचन. सुभाषित वचन याचा अर्थ अर्थपूर्ण असलेले वचन सदैव बोलावे, अन्यथा मौन धारण करावे. सदैव आणि सदैव सुभाषित वचन बोलावे, मृदू वचन बोलावे, अर्थपूर्ण असे वचन बोलावे. हा मनुष्याच्या उत्तम मंगलाचा मार्ग ठरतो. हे उत्तम मंगलाचे मार्ग भगवंतांनी एका गाथेत संयुक्तिक कसे सांगितले हे फार महत्वपूर्ण आहे. उत्तम मंगलाच्या या महामंगलाच्या सूत्रामध्ये ज्या ज्या गाथा आहेत 2 ओळीच्या, त्या दोनही ओळीमध्ये जेवढे उत्तम मंगल आहेत ते संपूर्ण एकमेकांशी संयुक्तिक आहे. अर्थ जाणून घेत असताना हे फार महत्वपूर्ण आहे, हे जाणले पाहिजे. हे संयुक्तिक कसे आहे? जसे बहुश्रुत असेल तरच शिल्पकार बनू शकतो. पूर्वी आपण अर्थ ऐकल्याप्रमाणे. आणि शिल्पकार असेल तरच तो नम्र असू शकतो, म्हणजे चारित्र्यवान असेल तरच त्याच्यामध्ये नम्रता असेल. आणि ज्याच्या अंगी बहुश्रुतपणा आहे, ज्याच्या अंगी जो चारित्र्यवान आहे, ज्याच्या अंगी नम्रता आहे, तोच मनुष्य हा सुभाषित वचन बोलू शकतो. या अर्थाने हे वचन संयुक्तिक आहे. हे उत्तम मंगलाचे संस्कार संयुक्तिक आहे. भगवंतांनी त्यापुढे म्हटलेलं आहे, माता पितु उपठानं पुत्तदारस्य संगो अनाकुलात कम्मंता एतं मंगलम उत्तम. मात्या पित्यांचे उपस्थापक बना. उपस्थापक म्हणजे सेवक, शरीर सेवक. मात्या पित्यांचे उपस्थापक बना. पुत्तदारस्य संगो, पत्नी आणि पुत्रांचे योग्य कर्तव्य बजावून सांभाळ करा, त्यांचे सारथी बना. अनाकुलात कम्मंता, अनुचित कर्मापासून स्वतःला वाचवा. हा उत्तम मंगलाचा मार्ग आहे. माता पितु उपठान, माता पित्यांच्या बाबतीत भगवंतांनी म्हटलेलं आहे, पूर्वसंचिताचा, त्यांच्या पुण्यबलाचा परिणाम म्हणून आपणाला इथे मनुष्य जन्म लाभ झाला. इच्छो मनुष्यपटी लाभ.
मनुष्य म्हणून जन्मला होणे हे अत्यंत दुर्मिळ आहे, अत्यंत दुर्लभ आहे. यापूर्वी मी हे उदाहरण अनेकदा वेगवेगळ्या विषयाला अनुसरून जे आहे ते मी सांगितलेले आहे. आपणाला इथे सुद्धा कळेल, मनुष्य म्हणून जन्मला होणे हे दुर्मिळ आहे आणि दुर्लभ आहे. संपूर्ण विश्वातील, चक्रवालातील, वायूच्या वातावरणातील, भूपृष्ठावरील, भूपृष्ठाच्या आतील, जलाशयाच्या तळाशी असणारे, जलाशयावर तरंगणारे, 2 पायाचे, 4 पायाचे, बहुपायाचे, दृश्य, अदृश्य, सूक्ष्म, मध्यम आणि स्थूल, दूरचे किंवा जवळचे असे संपूर्ण विश्वामध्ये असलेले जे सत्व आहे, जे जीवजंतू आहे, जे पशुपक्षी आहे, जे प्राणी मात्र, जे मनुष्य मात्र आहे, या संपूर्ण सत्वरूपांच्या मध्ये मनुष्य हा सत्व संख्येने तसे पाहता तो अल्प आहे, परंतु तरी सुद्धा श्रेष्ठ आहे. मनुष्य हा संख्येने संबंध सत्वरूपांच्या मध्ये, मनुष्येतर असलेल्या सत्वरूपांच्या मध्ये संख्येने अल्प आहे, परंतु तरी सुद्धा तो श्रेष्ठ आहे. तो श्रेष्ठ असा की मनुष्य हा जीवन जगण्यासाठी अन्नपाणी सेवन करतो, अन्नपाण्याच्या आधारे तो जिवंत असतो. पशुपक्षी, जीवजंतू किंवा मनुष्येतर असलेले सत्व सुद्धा प्रकृतीने नियमित करून दिलेल्या त्यांच्या आहाराला अनुसरून, आहाराला सेवन करून जिवंत असतात. परंतु मनुष्याला अन्न पाण्याशिवाय संस्काराची आणि संस्कृतीची अनिवार्यता आहे. आवश्यकताच नाही तर अनिवार्यता, ज्याची पशुपक्षी, प्राणी मात्र, जीवजंतू आणि सत्वरूप, मनुष्येतर असलेल्या सत्वरूपांना आवश्यकता नाही. आणि सुसंस्कृत असल्यामुळे, अर्थात संस्कारशील असल्यामुळे मनुष्य हा मनुष्येतर इतर सत्वरूपांच्या मध्ये श्रेष्ठ ठरलेला आहे. मग जर प्रत्येक मनुष्याने असे जाणले की मी मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मला ही श्रेष्ठता मिळाली, तर ही कशी मिळाली? मी मनुष्य आहे तर मी काही झाडाच्या पानातून जन्माला आलो नाही, मी काही दगडापासून जन्माला आलो नाही, नदीच्या पाण्यातून उत्पन्न झालो नाही, हवेतून नाही, आभाळातून पडलो नाही, मी जमिनीतून उत्पन्न झालो नाही. तर मला मात्या पित्यांच्या, त्यांच्या पूर्वसंचिताच्या परिणामाने त्यांचे जे पुण्यबल आहे त्यामुळे मनुष्य म्हणून या ठिकाणी जन्मलाभ झाला. एवढी महानता मनुष्याच्या जीवनात मात्या पित्यांची आहे. त्याबद्दल सांगताना भगवान एके ठिकाणी म्हणतात की कुणी एखादा मनुष्य, एखादा व्यक्ती एका खांद्यावर मातेला घेऊन, एका खांद्यावर पित्याला घेऊन 100 वर्षेपर्यंत जरी तो चालत राहिला, मात्या पित्यांना जमिनीवर त्याने उतरवलेच नाही, त्यांचे मलमूत्रही आपल्याच अंगावर घेतले आणि तिथेच ते स्वच्छ केले, एवढी सेवा केली, तरी सुद्धा मात्या पित्यांच्या उपकारांची परतफेड कोणी मनुष्य करू शकत नाही. एवढं उच्च स्थान मात्या पित्यांचं मनुष्यासाठी, मनुष्यत्वामध्ये आहे. तर भगवान म्हणाले, माता पितो उपठान, मात्या पित्यांचे उपस्थापक बना, त्यांचे शरीर सेवक बना, त्यांचे भरण पोषण करा, त्यांचे पालन पोषण करा, त्यांचा मान सन्मान करा, आदर सत्कार करा. हे करणं तुम्हा ग्रस्त आणि गृहिणींच्यासाठी खरंच खूप अनिवार्य, आवश्यक आहे. तर तुम्ही सांसारिक जीवन जगणारे लोक मुलाबाळांना जन्म घालत असता, तुम्ही जर तुमच्या कर्तृत्वान अवस्थेत असताना तुमच्या वृद्धाप काळात असलेल्या मातापित्यांची सेवा केली नाही, त्यांचं भरण पोषण केलं नाही, त्यांचा तिरस्कार केला, त्यांचा अपमान केला, त्यांचा आदर सत्कार केला नाही, तर तुम्ही जन्माला घातलेली तुमची मुले बाळे ते तुमचे वागणे पाहतील. तुम्ही तुमच्या मातापित्यांचा अवमान करत असताना तुमची मुले बाळे पाहतील. तुम्ही तुमच्या मातापित्यांचा तिरस्कार करत असताना तुमची मुले बाळे पाहतील. तुम्ही तुमच्या मातापित्यांना भरण पोषण करत नाहीत ही तुमची मुले बाळे पाहतील, बालवयात पाहतील. जेव्हा तुम्ही कर्तृत्वान आहात तेव्हा तुमची मुले बाळे बालवयात असतील. त्यांच्या बालमनावर तुमच्या या कर्माची छाप पडलेली असेल. आणि मग जेव्हा तुम्ही वृद्धाप काळात असाल, जेव्हा वृद्धावस्थेत तुम्ही असाल, म्हातार वयात जेव्हा तुम्ही असाल, तेव्हा तुमची मुले बाळे सुद्धा तुमचा तिरस्कार करतील. जे पेरले ते उगवते असे म्हणणे हे काही चुकीचे नाही, हे प्रचंड सत्य आहे. आणि तुमच्या मुलाबाळांच्या मनावर प्रतिबिंबित झालेल्या तुमच्या कर्माच्या संस्कारानुसार तुमची मुले बाळे जेव्हा कर्तृत्वान अवस्थेत असतील
आणि तुम्ही वृद्धापकाळात असाल तेव्हा तुमचा ते अवमान करतील, तुमचा तिरस्कार करतील, तुमचे भरण पोषण करणार नाही, आणि गृहस्थाश्रमामध्ये तुम्हाला सर्वात मोठे अपयशाचे कारण कोणते असेल तर ते जाणून घ्याल तर सर्वात मोठे गृहस्थाश्रमातले गृहस्थांचे किंवा गृहिणींचे मोठे सांसारिक अपयश कोणते असेल तर तुम्ही जन्माला घातलेल्या तुमच्या मुलाबाळांनी तुमचा अपमान करावा, तुमचा तिरस्कार करावा, तुमचे भरण पोषण करू नये, तुमचा आदर सत्कार करू नये, तुमच्यावर वृद्धापकाळात अंतिम अवस्थेत उत्तरार्धामध्ये तुमच्यावर उपासमारी यावी. आणि अशी अवस्था जर एखाद्या गृहस्थामध्ये किंवा गृहिणीमध्ये असेल तर मात्र तुमच्या गृहस्थाश्रमाचा सांसारिक जीवनाचा तो मोठा पराभव आहे. आणि म्हणून मात्या पित्यांचे उपस्थापक बना. माता पितु उपस्थान पुत्रदारस्थ संग. पत्नी आणि पुत्रांचे मित्र बना, त्यांचे संगीती, त्यांचे सारथी बना, सोबती बना. कर्तव्य आहे, तुमची जबाबदारी आहे. जबाबदारी स्वीकारल्यामुळे योग्य ते कर्तव्य बजावून पुण्य मार्गाने मिळविलेल्या साधनांच्या द्वारे, संपत्तीच्या द्वारे त्यांचे भरण पोषण करा. म्हणजे तुम्हाला समूहामध्ये, आप्तस्वकीयांच्या मध्ये, मित्रजनांच्या मध्ये, परिचितांच्या मध्ये, अपरिचितांच्या मध्ये सुद्धा सन्मान मिळेल. जे लोक पत्नींचा अवमान करतात, जे लोक त्यांच्या स्वतःच्या स्त्रियांना दुष्ट नजरेने पाहतात, त्या लोकांना समूहामध्ये, त्यांच्या आप्तस्वकीयांच्या मध्ये, त्यांच्या नातलगांच्या मध्ये, त्यांच्या मित्रजनांच्या मध्ये, शेजाऱ्यांच्या मध्ये किंवा अपरिचित असणाऱ्यांनी जर ते पाहिले कृत्य तर अपरिचित असणाऱ्यांच्या मध्ये सर्व लोक अशा मनुष्याची घृणा करतात, त्याचा तिरस्कारही करतात. तेव्हा भगवंतांनी म्हटले आहे, माता पितु पट्टानन उत्तदारस्थ संघ. माता पित्यांचे उपस्थापक बना, पत्नी आणि पुत्रांचा योग्य ते कर्तव्य बजावून सांभाळ करा. हा तुमच्या उत्तम मंगलाचा मार्ग असेल. अनाकुलाचं कम म्हणता, अनाकलनीय कर्म करू नका, अनुचित कर्म करू नका. अनुचित कर्म करून माता पित्यांची सेवा करत असाल तर माता पित्यांना सुख लाभणार नाही. अनुचित कर्म करून मिळविलेल्या संपत्तीतून पत्नी आणि पुत्रांचा सांभाळ करत असाल तर त्यांनाही सुख लाभणार नाही आणि तुमचाही अल्पावधीतच घातपात होईल. अनाकलनीय अनुचित कर्म करू नका, अनाकुलात कमवता. हे अनुचित कर्म टाळा, उचित कर्म करा. उचित कर्म करून सहजपणे, असे गावाखेड्यातील लोक म्हणतात की अर्धेच खाऊन अर्धपोटी उपाशी राहू, परंतु प्रामाणिकतेने मिळविलेल्या धनातूनच अर्धे मिळेल तरी चालेल, संतुष्टीने जगू. याप्रमाणे प्रामाणिक मार्गाने मिळविलेल्या संपत्तीतूनच, प्रामाणिक मार्गाने मिळविलेल्या धनातूनच माता पित्यांचे उपस्थापक बना, पत्नी आणि पुत्रांचा सांभाळ करा. पूर्वी म्हटल्याप्रमाणे एका गाथेमध्ये, या 2 ओळीच्या गाथेमध्ये जे उत्तम मंगल आहेत ते सर्व एकमेकांची संयुक्तिका आहे. आपण जर आता विचार केला, तसं मी नेहमी आपणाला एक गोष्ट सांगत असतो की जेव्हा जेव्हा मी आपल्या समोर हे बुद्धवचन सांगण्याचा प्रयत्न करतो, मला जे कळले आहे, मी जो अनुभव केला, ते जाणले, ते सांगण्याचा प्रयत्न करतो, ते अतिशय संक्षेपात आहे. अत्यंत संक्षिप्त असे ते त्याचे विश्लेषण आहे. अतिशय दीर्घ असा त्याचा अर्थ होतो. एकदा महामंगलाचा उपदेश विश्लेषण करून सांगत असताना मी सतत 5 तास पर्यंत ते सांगत राहिलो. प्रत्येक संस्काराशी निगडीत असलेल्या बुद्धाने उपदेशलेल्या कथा किंवा त्या घटना आणि त्या कशा वर्तमानात आपल्या उपयोगी पडतात. पूर्वी मी आपल्याला अनेकदा असा इशारा केला की उपदेश जे आपण ऐकत असतो
ते जे उपदेश आपल्याला ऐकाव्यास मिळतात हे फक्त आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण करतात, आपली श्रद्धा वाढवितात. प्रेरणा निर्माण करतात, आपली श्रद्धा वाढवितात. तर या प्रेरणेच्या, या श्रद्धेच्या सहाय्याने आपण आपल्यामध्ये जिज्ञासा वाढवली पाहिजे. जर जिज्ञासा तुमच्यामध्ये असेल तर या सर्व अर्थाचा, या सर्व सत्यवचनाचा अत्यंत आणि अत्यंत सखोल, अगदी आणि अत्यंतिक सूक्ष्म असा अर्थ तुम्हाला स्वतःला शोधता येईल. त्यासाठी चिंतनशील राहावे लागेल. आणि जेव्हा तो अर्थ शोधाल तेव्हा आपसुकच तो तुम्हाला आचरणात, विचारात आणि व्यवहारात अवलंब करण्याची जी प्रेरणा आहे, जी जिद्द तुमच्यामध्ये आहे, जो विश्वास त्या सत्यवचनावर तुमचा आहे, तो तुम्हाला प्रोत्साहित करेल आणि उत्साहाच्या भरात त्या सत्यवचनात असलेला जो मार्ग तुम्हाला दृष्टीस पडेल तो मार्ग तुम्ही सहजपणे अवलंब करू शकाल. भगवंतांनी जो काही उपदेश केला, जे काही भाष्य केले ते संपूर्ण सुभाषित आहे, अत्यंत अर्थपूर्ण आहे. विश्वातल्या प्रत्येक मानव मात्रांच्या विविधार्थाशी ते सुसंबद्ध आहे, ते निगडित आहे. जे कोणी या सत्यवचनाला जाणतात ते ज्याप्रमाणे पूर्वी बहुश्रुतपणा वर्णन केल्याप्रमाणे, शिल्पकार वर्णन केल्याप्रमाणे, शिष्टाचाराने सुशिक्षित वर्णन केल्याप्रमाणे, सुभाषित वचनाचे असण्याप्रमाणे, मातापित्यांचे उपस्थापक असणाऱ्याप्रमाणे, पत्नी आणि पुत्रांचा योग्य तो सांभाळ करणाऱ्याप्रमाणे आणि अनाकलनीय कर्मामध्ये रममाण न होता कुशल कर्मामध्ये, उचित कर्मामध्ये रममाण होण्याने मनुष्याला उत्तम मंगलाचा मार्ग मिळतो. तथागतांच्या हयातीत, तथागतांच्या समकालीन असलेल्या राजा महाराजांच्या मध्ये, प्रचंड संपत्तीवान असलेल्या, धनवान असलेल्या व्यापाऱ्यांच्या मध्ये, साधारण असलेल्या ग्रहस्थांच्या मध्ये सुद्धा, अगदी व्यापारी असो, मंत्री असो, शेतकरी असो, मजूरदार असो, अशा प्रत्येक मानव मात्रांच्या करिता तथागतांच्या सत्यवचनाचा हा उद्घोष त्यांच्याकरिता अमृत ठरला. ते निर्वाण पदाला प्राप्त झाले आणि अजरामर ठरले. आपला सुद्धा हाच उद्देश आहे. जेव्हा जेव्हा आपण भगवंतांचा उपदेश ऐकत असतो तेव्हा तेव्हा एकाग्रतापूर्वक, श्रद्धापूर्वक, प्रसन्नतापूर्वक तथागतांचा उपदेश आपण ग्रहण केला पाहिजे आणि श्रवण केलेला प्रत्येक शब्द न शब्द चित्तामध्ये स्थापित केला पाहिजे. त्यानुसार चिंतन मनन करून त्या प्रकारचे आचरण, विचार आणि व्यवहार धारण केले पाहिजे. भगवंतांनी जे भाष्य केले त्यानुसार इथे असलेल्या विश्वातील प्रत्येक मानव मात्रांना आपल्या उत्तम मंगलाचा मार्ग कळेल, त्याचे उत्तम मंगल होईल. स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या आचरणिक, वैचारिक आणि व्यावहारिक बलाच्या सहाय्याने. संक्षेपामध्ये मी आपणाला तथागतांचे हे सत्यवचन वर्णन करून सांगू शकलो. या सत्यवचनाच्या पुण्यप्रभावाने, पुण्यप्रतापाने, बुद्ध धम्म आणि संघ त्रिरत्नांच्या अनुकंपेने, आपापल्या कुशल आचरण, विचार, व्यवहार बलाच्या सहाय्याने तुम्हा सर्व उपस्थितांना, विश्वातील तमाम मानव मात्रांना, सबंध सत्वरूपांना सदैव सुख, समाधान, शांती लाभो, निरोगी दीर्घायु लाभो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे जय मंगल हो. साधु साधु साधु. सर्वरोगा विनिमुक्तो, सर्वसंतापवर्जितो, सर्ववैरमतिक्रान्तो, निभूतोऽसतुमं भवन्. सब्बित्तियो विभज्जन्तु, सर्वरोगो विनश्यतु. माते भवत्वन्तरायो, सुखी दीर्घायुः भव. भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता. सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता. सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं,
रक्षन्तु शब्ददेवता शब्दसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। साधु 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 साधु। वंदनीय भिक्खू विनय बोधीप्रिय यांनी ऐन वेळेवर केलेल्या विनंतीस मान देऊन आपणास अत्यंत प्रभावी अशी धम्मदेशना या ठिकाणी दिली आहे आणि आपणा सर्वांस त्यांनी उपकृत केलेले आहे। बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने तसेच समस्त उपासक उपासिका भगिनींच्या वतीने वंदनीय भिक्खू विनय बोधी यांचे दोन्ही हात जोडून पंचांग प्रणाम करून विनम्रपणे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। बनते खूप खूप धन्यवाद। यानंतर आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की कृपया आपण धम्मपालन गाथा व मंगल मैत्री घ्यावी। आदरणीय अशोक भाऊ। तर एक बनते एक गोष्ट सांगावायची आहे। आज त्यांनी याचना केली, यापुढे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं, म्हणजे सदैव, केवळ आजच्या पुरतं नाही। पठारे सर आपली चर्चा झाली होती याबद्दल। हो बनते। तर आज मी ऐकलं किंवा बऱ्याचदा असं ऐकाव्यास मिळतं, केवळ आजची घटना म्हणून नाही, तर पाली भाषेचे जे वर्ग आपण चालू केलेत ना, त्यामध्ये या काही अशा छोट्या मोठ्या गोष्टी देखील वर्णन कराव्यात। केवळ ग्रामर शिकून होणार नाही, या महत्वपूर्ण गोष्टी आहेत। जसे आज आपण अभिवादन करत असताना धम्मं नमस्सामी म्हणालात। नमस्सामी याचा अर्थ होतो भविष्यात, मी भविष्यात नमस्कार करणार आहे। तो शब्द प्रॉपर नमामी असा आहे, धम्मं नमामी, मी धम्माला नमस्कार करीत आहे, नमन करीत आहे। एक गोष्ट। दुसरी गोष्ट, पाली भाषेमध्ये शहामृगाचा श हे वर्णाक्षरच नाही। पाली भाषेमध्ये बोलत असताना तिसरणं असा शब्द आहे, त्रिसरण सुद्धा नाही। आपण पाली भाषेचे एवढे वर्ग चालवत आहोत किंवा आता जवळजवळ सगळे लोक पाली भाषेच्या मागे लागलेत, पण मग नुसतं व्याकरण शिकून काय उपयोग? शब्दाचा उच्चार पाली भाषेचा फार महत्वपूर्ण आहे। एक अनुस्वार जरी चुकला, एक काना मात्रा जरी चुकला, तरी त्या शब्दाचा अनर्थ होतो। नमस्सामी हे भविष्य काळात आहे, नमामी हे वर्तमान काळात आहे। त्रिसरणेन सद्दिंग असं नाही, तिसरणेन सद्दिंग, त्रि नाही, तिसरणेन सद्दिंग, पंचशीलंग नाही, शशामृग असं नाही, पंचशीलंग। तुम्ही कधी ऐकत असताना ऐकत असाल, आम्ही ज्या वेळेला तुम्हाला सील देतो त्यावेळेला, आपण जेव्हा मराठीमध्ये संवाद साधत आहोत त्यावेळेला त्याला पंचशील म्हणायला हरकत नाही, पण पाली भाषेमध्ये जर आपण उच्च करतो तर आपण त्याला पंचशील असं म्हटलं पाहिजे। सहज तशाच 2-3 गोष्टी आज ठळक लक्षात आल्या, त्यामुळे मी आपल्याला सांगत आहे। तुम्ही असं काही वाईट वाटून घेऊ नका, माझं ते काम होतं आणि मी तुम्हाला ते सांगत आहे। धन्यवाद। धन्यवाद म्हणजे साधू साधू साधू, मनापासून धन्यवाद। आणि आपण सांगितलेल्या सूचनांचा सन्मानपूर्वक आदर करून त्याप्रमाणे आम्ही यापुढे आम्हाला सुधारणा करून घेऊ। धन्यवाद म्हणते। ज्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या मृत व्यक्तीच्या प्रती आदरांजली, परिवाराच्या प्रती मंगलकामना। जे आजारी असतील त्या सर्व रुग्णांच्या प्रती मंगलकामना, त्या आजारातून बरे होत। सर्व प्राणी मात्रांच्या विषयी मंगलकामना, स्वतःच्या विषयी, मित्रांच्या विषयी आणि शत्रूंच्याही सुखाची कामना करण्यासाठी आपण हात जोडावे। सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल,
सबका मंगल हो, सबका मंगल हो। दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो यरे। जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो। दस दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो यरे। जल के थल निर्भय हो, निरवैर बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो। फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण। जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण। राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान। जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशल उपसंपदा, सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं। धम्मं चरे सुचरितं न तं दुच्चरितं चरे। धम्मचारी सुखं स्थिति अस्मिन् लोके परमिच। न तावता धम्मधरो यावता बहुभासति। योच पंपी सुत्वानं धम्मं कायेन पश्यति। सवे धम्मधरो होति, यो धम्मं नपमज्जति। नत्थि मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं, धम्मो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं, संघो मे शरणं वरं। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। साधु साधु
इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। सर्वांना जय भीम। आज अपरिहार्य कारणामुळे काही उशीर झाला, त्याबद्दल सर्वांची क्षमा याचना करतो। आणि काही सूचना असतील तर पाठारी सर सूचना देतील, अन्यथा कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करतील आदरणीय पाठारी सर। जय भीम। खूप खूप धन्यवाद भाऊ। वंदनीय भिक्खू विनय भोरीप्रिय यांनी अतिशय प्रभावी, समर्पक व सुंदर अशी देशना आपल्याला दिली। आपण सर्वजण नक्कीच उपकृत झालेलो आहोत। आपण सर्वांच्या वतीने वंदनीय भिक्खू विनय बोधी यांचे अगदी मनापासून, अंतःकरणापासून दोन्ही हात जोडून पंचांग प्रणाम करून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। त्याचबरोबर आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी यांचे देखील अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। तसेच आजच्या या व्याख्यानासाठी वेळात वेळ काढून 108 उपासक उपासिका बंधू भगिनी जॉईन झाले, उपस्थित राहिले। त्या सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींचे देखील मनापासून हार्दिक त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आदरणीय तनुजाताई झुलपे यांनी आपणा सर्वांच्या वतीने शील ग्रहण करण्यासाठी वंदनीय भिक्खूंना त्यांनी याचना केली, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे पुनश्च आभार व्यक्त करून आदरणीय अशोक भाऊ यांच्या परवानगीने हे व्याख्यान या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो। उद्या 7:30 वाजता निश्चित आपण सर्वजण भेटूया याच लिंकवर, एक नवीन विषय, नवीन व्याख्याते। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद। गुड नाईट।